चला इथं भरपूर चॉकलेट पडलेले, चला इथं भरपूर चॉकलेट पडलेले। समोर झालेली देवपूजा, मी इतक्यात आले हॉटेलवरून। इथं मिरच्या आहे भरपूर, तर लाल झालेले आहे। त्याचे छान आपल्याला आज तोंडी लावण्यासाठी पदार्थ बनवायचा आहे। चटपटीत लोणचं आणि जेवणाच्या ताटाला बाजूला पाहिजेच बरं का, असं काहीतरी लोणचं मिरची म्हणा। आता यातल्या मी हिरव्या निवडून घेतल्या आहे आणि ह्या लाल आहे, तर ह्या वाळवून ठेवणार आहे मी गच्चीवर। इथं घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या, ज्या लाल आता तुम्हाला दाखवल्या त्यातल्या। इथं कढईत आपल्याला मसाले घ्यायचे आहे, तर मसाल्यांमध्ये मोहरी, मेथी, इथं बडीशोप आहे आणि इथं लवंग आणि मिरे आणि लसूण। आणि आजचा संध्याकाळचा मेनू तुम्हाला दाखवते। तर इथं छान काळी उसळ आहे, काळी उसळची भाजी, भात, पोळ्या, तोंडी लावायला छान कांद्याची भाजी आणि आपण जे आता हिरव्या मिरचीचं लोणचं बनवणार आहे ते। सुनबाईने केलेला आहे स्वयंपाक, मला थोडा वेळ झाला होता यायला। चला आता आपण हे लोणचं बघणार आहे। आराध्य करत होता अभ्यास। इथले पिवळे फुलदाणे कुठे आपले? पिवळ्या फुलांचे, हा पिवळे पिवळे, हा अशीच फुलदाणे कुठे? हे आपलं फोन पेचं आहे हॉटेलवरचं। चला बाहेर झालेला आहे अंधार। नाही, त्याच्या जोडीची लाल ग फुलांची फुलदाणी आहे अशीच, फक्त वरला लाल आणि व्हाईट आहे आणि इथं पिवळे आणि व्हाईट आहे। तर चला आता बघू लागल तपास, पण इथं पण आहे लाल, समोर पण आहे छान लाल गुलाबाचे, छोटे छोटे असे समोर लावलेले। मशीन आहे आपली आणि इकडं आराध्याच्या आजी बाबांच्या फोटोजवळ पण आहे 3। तर चला हॅलो हाय सगळ्यांना, नमस्कार। स्मिता आणि सोनबाई जी आहे ती सोनाली, सख्या सासू सुना या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त असाल, मजेत असाल? तर आपले भरपूर दिवसांनी रेसिपी येते, सध्या फिरण्याचेच व्हिडिओ चालू आहे। चला छान असं हिरव्या मिरचीचं मी लोणचं बनवते। लोणचं म्हणजे जे आपल्या ताटामध्ये बाजूला साईडला आपण वाढू शकतो, पाहुणे रावळे आल्यावर असं म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावा। दिवाळीचं खाऊन आता मार्गशीर्ष महिना लागतोय, तर मग ताटाला बाजूला लावण्यासाठी छान पदार्थ। चला आता किचनमध्ये मिरच्या आहे ना धुवून घ्यायच्या आणि नॅपकिनवर छान पुसून घ्यायच्या कोरड्या करून। तर कोरड्या करून घेणार आहे मी अशी, बघा पुसून घेणार आहे स्वच्छ, एकदम कोरडी पाहिजे मिरची। जर टिकवायचं असेल आपल्याला लोणचं 5-6 महिने म्हणा किंवा एखादा वर्षभर म्हणा, तर कोरड्या करून घ्यायच्या। पण आता मी थोडंच बनवते बंद। चला आपण या भांड्याचा वापर करणार आहे आज, मिक्सरचा नाही करायचा। यात लसूण घेणार आहे, तर लसूण घेतला मी इथं अर्धी वाटी। चला असं झालंय मिक्स करून, जास्त बारीक नाही करायचं, आपण जसा ठेचा करतो ना तसं करायचं। आमचं आलेलं आहे पाणी, तर बघा इकडं पाणी आलेलं आहे कसं लागलं। आणि इकडं आपलं चालू आहे लोणचं करायचं। आराध्या हसू राहिला, तर त्यानेच बनवलं आहे। चला आता हे काढून घेऊ। तर आता इथं तुम्हाला आल्याचा वापर करायचा असेल तर आलं वापरा, पण आपण सगळे गरम पदार्थ वापरतोय, मेथी, लवंगा, मिरे, त्यामुळं मग मी काय घेतलेलं नाही आलं। ते तर काढून घ्यायचं आहे। चला यात काढून घ्यायचं आहे सगळं। करतोय आराध्य,
घेतलं आता मी हे सगळं. आता मसाल्याची तयारी. हा ना, चला इथं बडीशेप भाजून घेते आधी. मोहरीची मोहरी, तुमच्याकडे डाळ असेल मोहरीची तर ती वापरा. आमचं पाणी आलेलं आहे, मोटरींचा आवाज येत असेल बरं का ताईंनो. इथं मेथी छान भाजून घ्यायची बारीक गॅसवर. बारीक गॅसवर भाजायचं छान वास येईपर्यंत. बघा छान वास आलाय घरात. आता आपल्याला याचा बारीक मसाला करून घ्यायचा आहे. चला इथं मसाला घेतलाय बारीक करून, आणि जास्त बारीक पण नाही, आबडधोबड करायचा. तेल घेते मी, तर भाजीचे 2 चमचे घ्यायचे तेल. तर इथं आहे ना तेल आपण नंतर पण टाकू शकतो बरं का. तर मी भाजीचे 2 आपले भाजीचे चमचे आहे ना तेवढे घेतले. तर बघा इथं मिरे घेतले 10-15, लवंगा आहे 10 ते 15, मिरे आहे, आणि आपल्याला हिंग लागणार आहे थोडा. इथं मी 2 चमचे मसाला टाकून घेतलाय, तो आपण जो केला होता तो. फोडणी करून घेतली होती आपण, ती फोडणी टाकून घ्यायची. प्रमाणे मीठ घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. मला असं वाटलं जास्त होईल, पण मग मी परत टाकून घेतलं सगळं. तर इथं जसं जसं आता हे लोणचं म्हणा किंवा मिरचीचं, तर जसं जसं मुरेल ना तसं तसं तुम्ही यात तेल गरम करून टाकायचं, छान बरणीत भरून ठेवायचं. तर इथं आपलं लोणचं म्हणा किंवा आपलं मिरचीचं ठेचा म्हणा तयार झाला आहे. तर इथं आपण कुठल्याही प्रकारचं पाणी वापरलेलं नाही आहे. आणि जास्त दिवस जर तुम्हाला म्हणजे ठेवायचं असेल तर विनेगर वापरायचं, व्हाईट विनेगर. पण आता मी थोडाच बनवला आहे, तर 2-3 दिवसात संपून जाणार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोणच्याची बरणी छोटी यात भरून घेणार आहे, आणि थोडं वाटलं तर आपण तेल नंतर टाकणार आहे. बरणी पण कोरडी घ्यायची एकदम. चला इथं झालेलं आहे आपलं लोणचं. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. चला या जेवायला. इकडे छान बारीक कांदा कट होतोय. तर तुम्हाला मी उसळ दाखवली, उसळीसोबत इकडे काळी उसळ, आणि त्यासोबत छान असं लोणचं. तर चला संध्याकाळचं छान रेसिपी केली. आवडली तर लाईक करा.